तर मित्रांनो नमस्कार. तर आता आपण सध्या तेलगाव केसरी मैदानामध्ये आहोत. तर आपल्यासोबत आनंद ग्रुप म्हणजे प्रख्यात बैल आहे मित्रांनो या एरियातील. आनंद म्हणून हा बैल आहे. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वांना नाव सांग तुझे. माझं नाव हर्षल टोनपे, राहणार सिंधी. सिंधुदुर्ग. दादा जिल्हा कोणता आहे ते? नागपूर. नागपूर. म्हणजे या जिल्ह्यातील तुमचे बैल आहेत. दादा तुमच्याकडे हे शर्यत कशा प्रकारे होते दादा? हे सेकंड पट. सेकंड पडतं. आणि या बैल धावून झालेला आहे का तुमच्या? बैल धावून झालेला आहे का? हो, एकदा झाला आहे जाऊन, आता परत न्यायचा आहे. काय पॉईंट बनले होते? 9-5. 9-5. कुठल्या बैलाबरोबर पडाला दादा? तो याच्यासोबत रघु धनराज बालाजी वसू तेलगावचा. तेलगावचा. दादा बैल मालकाचे नाव काय? अभिजित सांगणं. अभिजित विजयसिंग राठोड. अभिजित विजयसिंग राठोड. दादा म्हणजे या बैलाचे धुरकरी कोण असतात? तुरकरी आहेत भाऊ, हर्षल भाऊ. हर्षल भाऊ आहेत का? किती वर्षापासून दादा तुम्ही धुरकरी आहात? आता 4 वर्ष झाले दादा. 4 वर्ष झाली. कोणकोणते प्रख्यात बैल तुम्ही म्हणजे भगवले दादा? मी प्रख्यात बैल म्हणजे आनंद, काशी, आणखी आता नितीन भाऊचा सोन्या आणि महाराज. भरपूरचे बैल भरपूर. आनंदला आता किती वर्षापासून दादा तुम्ही पडवतात? आता 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. कसा वाटला दादा बैलाचं? 1 नंबर. रागीड स्वभावाच्या. रागीड म्हणजे त्याला आता न्यायचा आहे हाकलाला, तर तो राग करतो, नाही तर असं नाही करत. हो काय. दादा किती वर्षापासून तुमच्याकडे हा बैल आहे? 3 वर्ष झाले दादा. 3 वर्ष झाले. कुठली खरेदी आहे दादा? जालना. जालन्यावरून घेतला होता. कुणाकडून? नाव नाही माहित त्याचं. नाव नाही म्हणजे दुसऱ्यांनी खरेदी केलेलं. हो का. आणि तुमच्या नियोजन करते वगैरे कोण असतात? नियोजन नाही आमचे सर्व मित्र. सर्व मित्र मंडळी. हो. आणि आज कोणत्या गटात पडला दादा? गटात जनरल मध्ये. आणि कुठल्या बरोबर बैलाबरोबर पडला? काशी बरोबर. आणि याच्यानंतर काशी बरोबर पडणार का आज? ते समोरचं बघू ना. नाही आजच्या घेड्यात पडणार आहे काशी सोबत. हो का. म्हणजे आता लागलेला पहिला समोरच्या खेळामध्ये मग दुसरा बैल. आणि आणखी कोणकोणते बैल दादा तुमच्याकडे? सर्जा आहे आमच्याकडे, कारण की घरी रायबा म्हणून वासरू आहे. हो वासरू आहे. आणि जो सर्जा म्हटला तो कोणत्या गटात पडतो दादा? जनरल मध्येच आहे का? कुठल्या बैला बरोबर पडाला? सोन्या बरोबर. आणखी सांगा दादा बैलाबद्दल आपल्या. हे आमची सुट्टी मेकर आनंदची बैलाची सुट्टी करतात हे. हो काय. माहिती द्या दादा बैलाबद्दल. तुम्ही द्या तुम्हीच द्या माहिती. विचार ना तू माहिती तिच्या. तुम्ही सांगा, पूर्ण माहिती सांगा बैल. दादा कुठल्या बैलाबरोबर पडालेला आहे बैल? हा महाराज, अजून शिव, देवा, शंभू आणि महाकाल. 3 फेऱ्याच्या वगैरे मैदानामध्ये पडाले का? 3 फेऱ्यात पण पळालो. कुठला मैदान केलं दादा? 3 फेऱ्या. पुसेगाव मध्ये. त्याच्या अगोदर वडकीला गेलतो. हो. पुसेगावला किती नंबरला खेळला दादा बैल? नंबर तिथे झाला. आम्ही गटालाच गट 5 झालो आणि सेमीला मार खाल्ला होता. आता तुम्ही जसा 3 फेऱ्या वगैरे मैदान केलेला आहे, तर तुम्हाला कोणसा म्हणजे शंकरपट चांगला वाटते का 3 फेऱ्या? शंकरपटच चांगला वाटते. का बरं? इथं म्हणजे कसं आहे, आपला बैल चर्चेत आहे आणि समजून घ्या क्रेज जास्त आपल्या बैलाचा इकडे. खुशी म्हणजे तिकडे आपल्याला कोणी ओळखत नाही ना, आपल्या इकडे ओळख आहे जास्त. जसा तुम्ही आता एवढ्या रुपयांच्या बैल वगैरे खरेदी केली आहेत दादांनी, तर मग ते पैसे वगैरे पिळतात का दादा? म्हणजे खणतात काय? हो. का खास नावासाठी करतात? नावासाठीच. आता खरेदी म्हणजे आपण घरी तयार केलेले वासर आहे घरी. हो काय. आणि तुम्ही 3 वर्ष आधी घेतलेला आहे ना याला? आताच ते बक्षीस आणली शाईन गाडी. शाईन गाडीला कुठल्या मैदानात जिंकली दादा? रेमंड बोरगाव. या वर्षी का? या वर्षी. आणि कोणत्या बैलाबरोबर पडाला? फायटर फायटर. आदासा. धन्यवाद दादा माहिती दिली.